महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. चमत्कार की गूढ सत्य. नवापूर दर्ग्यातील निंबाच्या झाडातून निघणाऱ्या धुराने शहरात खळबळ. नवापूर शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या आस्ताना हजरत सय्यद लाडनशाह सरकार बाबा दर्ग्याजवळील निंबाच्या झाडातून गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अगरबत्तीप्रमाणे धूर निघत असल्याची घटना समोर आली असून यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. काही जण याकडे आध्यात्मिक चमत्कार म्हणून पाहत आहेत, तर काही जण यामागे वैज्ञानिक कारण असल्याचे सांगत आहेत. घटनेची माहिती अशी की दर्ग्याजवळ असलेल्या निंबाच्या झाडाच्या शेंड्याकडून अचानक धूर निघताना दिसू लागला. सुरुवातीला हा धूर अगरबत्तीप्रमाणे असल्याने अनेक भाविकांनी याला दैवी संकेत किंवा चमत्कार मानले. त्यामुळे परिसरात नागरिकांची गर्दी वाढू लागली आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. मात्र प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर वेगळेच वास्तव समोर आले. संबंधित झाडाच्या बुंध्याजवळ बाबाचा दर्गा असून त्या ठिकाणी नियमितपणे दिवाबत्ती वा अगरबत्ती लावण्याची प्रथा आहे. याच दिव्याच्या आगीमुळे झाडाच्या आतील भागात हळूहळू आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही आग बाहेरून न दिसता झाडाच्या आतील भागात साचत राहिली आणि काही दिवसांनंतर झाडाच्या शेंड्याकडून धूर बाहेर येऊ लागला. घटनेची माहिती मिळताच नवापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला. 3 ते 5 अग्निशमन बंबाचे पाणी टँकरच्या सहाय्याने झाडावर टाकण्यात आले. मात्र झाडाच्या आतील भागात आग असल्याने ती विझवणे अत्यंत कठीण ठरत होते. अखेर नगर परिषदेने परवानगी घेऊन झाडाची छाटणी करण्याचा निर्णय घेतला. झाड छाटताना देखील आतून धूर निघत असल्याचे स्पष्ट झाले. सध्या झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोहोचवून आग पूर्णपणे विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संपूर्ण घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली. काही जण अजूनही याला चमत्कार मानत असून तर अनेक जण प्रशासनाच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवत आहेत. दरम्यान नवापूर नगर परिषद वृक्ष प्राधिकरण अधिकारी विशाल पाटील, अग्निशमन अधिकारी राजेश गावित, सलीम पठाण, मयूर साळवे, पिंटू भालेराव आदी अधिकारी व कर्मचारी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सध्या या घटनेमुळे नवापूर शहरात अध्यात्म की चमत्कार या चर्चेला उधाण आले असून या गूढ धुरामागील सत्य समोर येण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेर दर्ग्याजवळ असलेल्या निंबाच्या झाडाची छाटणी केल्यावर अखेर त्या खोडाच्या आत पोकळ भागमध्ये बऱ्याच मोठा भाग जळाला असल्यामुळे हळूहळू त्या झाडाने मधून आग जळत असल्याने लिंबाच्या झाडाच्या वरती धूर निघत होता हे सत्य बाहेर आले आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अभय पाटील, नवापूर. राजेश गावित, नगरपालिका वाहन चालक. 6 दिवसापूर्वी आम्ही इथे आग विझवलेली होती, पण ती आग मध्ये चालली गेली आणि आम्ही बाहेरून आग विझवली. रात्री आम्हाला नरेंद्र नगराचा फोन आला. मग सलीम दादा गाडी घेऊन पहाटे 4 वाजता आले. ती गाडी आम्ही पाणी पूर्ण संपवलं. त्यानंतर दुसरी गाडी अजून 6 वाजता आलो आम्ही, ती बी संपवली. तिसरी गाडी आलेली आहे. हे झाड कसं पूर्ण जुनं झाड आहे, ते मध्ये पोकळ आहे आणि जिथं आग आहे तिथं आपलं पाणी जात नाही, त्यामुळे ती आग विझलेली नाही आता. त्यामुळे आता नगरपालिकेने आता निर्णय घेतलेला आहे आणि ते झाड आता पूर्णपणे वरून खालीपर्यंत उतरवत आहे तोडून. मग ते पूर्ण तोडल्यावर आता आम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकून मग ते विझवतो आहे आता. म्हणजे आगीचा विस्तव मध्ये आहे म्हणून तो धूर बाहेर निघत आहे. बाहेर निघतोय आणि जिथे आग आहे तिथे पाणी जात नाही. अग्निशमन बंबाच्या किती गाड्या पाणी टाकले तिथे? पहिल्या दिवशी आम्ही 2 गाड्या टाकल्या आणि आज ही तिसरी गाडी आहे, म्हणजे एकूण 5 गाड्या झालेल्या आहेत. तरी पण आग विझत नाही, म्हणजे आतमध्ये आहे ती. आग मध्ये आहे. आता नगरपालिकेने निर्णय घेतला की झाड थोडस छाटून घ्यायचं. छाटून घ्यायचं. मग ते छाटता येत आहे. जिथपर्यंत आग विझेल तिथपर्यंत झाड छाटता तोपर्यंत चालूच राहील. हे बस स्टँड समोर सय्यद लाडनशाह सरकार असं म्हणून दर्गा आहे, तिथं आहे. दर्ग्याजवळचं लिंबचं झाड आहे जुना.